भंडारा शहरातील रस्त्यांची दुरावस्था, नालेसफाई, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींवर तातडीने लक्ष देत खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी भंडारा शहराचा प्रत्यक्ष दौरा केला होता। खासदारांच्या सूचनेनुसार नगर परिषदेने तात्काळ हालचाल सुरू केली असून रस्त्यांच्या डागडुजीचे काम दिसून येत आहे, तर नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापन यासाठी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे। खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस महासचिव जिया पटेल, माजी नगरसेवक समीम शेख, जयश्री बोरकर, धनराज साठवणे, पवन वंजारी, पृथ्वी तांडेकर, गजानन बादशाह, विनीत देशपांडे, सचिन फाले, कमल साठवणे, जुनेद भाई, गोपाल डोकरीमारे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत विविध भागांना भेटी देऊन समस्यांचा आढावा घेतला। प्रत्यक्ष पाहणीत उघडे नाले, कचऱ्याने भरलेली गटारे, खड्डे पडलेले रस्ते आणि पाणी पुरवठ्यातील विस्कळीतपणा याकडे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आणि तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। खासदारांच्या निर्देशानंतर नगर परिषदेने हालचाल सुरू केली आहे। सध्या भंडारा शहरातील आंबेडकर वार्ड, कुंभारटोली, चांदणी चौक, लायब्ररी चौक आणि शहरातील अन्य भागांमध्ये रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू आहे। नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा कामाला लागली आहे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व नगरपरिषद तसेच नगरपंचायत क्षेत्रामध्ये फेरफटका मारून तिथल्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समाधानाकरिता प्रयत्न करणार असल्याचेही खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिनांक 18 मे रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान सांगितले आहे।